सन्माननीय सगळे सदस्य जे आहे त्यातल्या काही लोकांना या संदर्भातली थोडीशी कल्पना कमी असल्यामुळे त्यांनी या संदर्भात प्रश्न विचारायचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये मराठी, हिंदी, आपण महाराष्ट्रात राहतो या प्रकारची चर्चा झाली. जरा मतमतांतर झाले, वाद असं म्हणता येत नाही, पण मतमतांतर निश्चितपणे झाले आणि मग त्यांना त्या संदर्भातली सगळी माहिती दिल्याच्यानंतर परत एकत्र येऊन सभागृह सुरळीत सुरू झालं. आपल्याला महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण कोट्यावधी म्हणतात असं कुठलाही प्रकार झालेला नाही. आपण पहिल्यांदाच झेंड्यांची किंमत ही ठरवून महानगरपालिकेच्या माध्यमातून, खरं म्हणजे महानगरपालिकेचा पैसा देखील आपण त्यामध्ये खर्च केलेला नाही आहे. माननीय आमदार साहेब आहेत, त्या सर्वांनी आपल्याला हा निधी दिलेला आहे आणि त्याच्यामुळे कुठल्या प्रकारचा घोळ याच्यामध्ये निश्चित आहे. महानगरपालिका आयुक्तांनी हा खर्च केलेला आहे. आज पेपरला बातमी आहे. महानगरपालिकेच्या आयुक्तांनी जरी हा खर्च केला असेल तरीसुद्धा हा जो निधी आहे हा माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून महानगरपालिकेची किंमत आपण विविध म्हणजे कसं आहे, पहिल्यांदा एक 30 ते 35 रुपयाचा एक झेंडा, त्याच्या आकारमानानुसार वेगवेगळे झेंडे आपण घेतले होते. 30 ते 35 रुपयांनी एक सुरुवात होते आणि 80 ते 87 रुपयामध्ये मोठ्या आकाराचा एक झेंडा, अशी 2-3 आकारमानाचे झेंडे आपण. किती झेंडे घेण्यात आले? 1,75,000 झेंडे आपण घेतले 15 ऑगस्ट. मला शहरप्रमुख या नात्याने आपल्या सर्वांच्यासोबत मिळून, म्हणजे महानगरपालिकेचे इतर सर्व पदाधिकारी, माननीय बाल्याभाऊ बोरकर असतील, शिवानीताई दानी असतील, आमचे विपक्ष नेते संजूभाऊ महाकाळकर असतील, पाचपोरजी असतील, सगळे नगरसेवक सन्माननीय, या सर्वांची मदत या प्रकरणात झाली. माननीय आयुक्त साहेबांची मदत झाली. हा प्रश्न जो आहे निवडणूक झाल्याच्यानंतर लगेच विषय आला होता आणि अतिशय म्हणजे जेव्हा अंबाझरी पाहिलं, जलपर्णीने अगदी पुरेपूर भरलेला होता. त्यामुळे खूप चिंता वाटत होती की कसं होणार आहे. हे शहर आपलं जे आहे, या शहराचं अंबाझरी हे वैभव आहे आणि त्या अर्थाने प्रश्न अगदी म्हणजे विधानसभेत, विधान परिषदेतसुद्धा लागले होते. भेंडे साहेबांच्या माध्यमातून असून माननीय आमदार प्रवीण दटकेंच्या आणि परिणय फुके या सर्वांच्या माध्यमातून हे प्रश्न लागले होते आणि जलपर्णी काढायची असं ठरवलं सगळ्यांनी मिळून. माननीय आयुक्तांच्या सोबत त्यांची टीम सगळी, महानगरपालिकेची, महादेजी असो, भगतजी असो, हे सगळे मिळून, चोरपगारजी, सगळ्यांनी मिळून आणि सगळे सन्माननीय नगरसेवक, नगरसेविका या सर्वांनी मिळून ते काम करायचं असं ठरवलं. आजची स्थिती आपल्याला दिसते की अतिशय चांगली स्थिती आहे. जलपर्णी पूर्णच्या पूर्ण मुक्त झालेली आहे. पुढील काळातही ती होऊ नये म्हणून देखील अनेक प्रयत्न, म्हणजे मशीन त्याच ठिकाणी ठेवणं, STPचं काम पूर्ण करणं, हे देखील अजून तसंच चालू ठेवणार आहे. आणि मग हे होत असताना माननीय गडकरी साहेब, बावनकुळे साहेब, आज माननीय मुख्यमंत्री यांनी त्या ठिकाणी व्हिजिट केली आणि मग त्यांनाही हे सगळं पाहिल्यावर आनंद झाला. आनंद या गोष्टीचा वाटतो आहे की आपलं वैभव परत आलं आहे, आता ते वाढवायचं आहे आणि त्या अर्थाने जे काही वॉटर स्पोर्ट्स असतील ते सगळे वॉटर स्पोर्ट या ठिकाणी आपण चालू करू शकतो आणि त्यासाठी शासनाची आपल्याला मदत लागेल हे महानगरपालिकेला माहिती आहे. त्यामुळे आपण सर्व मिळून एकत्रितपणे हे काम करू. त्या ठिकाणी नागपूरकरांच्या आकर्षणांचं सुद्धा समजा फ्लोटिंग रेस्टॉरंट आहे किंवा इतर काही ॲडव्हेंचर्स आहे, या सगळ्या गोष्टी करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू आणि त्यासाठी आपण एकत्रितपणे हे सगळं काम करू.